Okay, friends. Last time in the topic thermodynamics, we can discuss about the different types of enthalpies in phase transition. There are total 5 definitions we can be already studied in last lecture. Number first one is the enthalpy of fusion, enthalpy of freezing, then you can say enthalpy of vaporization, enthalpy of condensation, and last one is nothing but the enthalpy of sublimation. Okay. After this, there are another type of enthalpies which can be already studied in 11th standard, and that is the topic is nothing but the periodic table. In periodic table, you know very well there are the different periodic trends. For example, atomic size, ionic size, as well as the ionization enthalpy, electron gain enthalpy, electron negativity. Okay, so that first you can discuss about the definition of that trends, and after that in a group from top to bottom, in a period from left to right, which can be happens either decreases or increases that periodic trends with respect to that one, we can be already studied. Okay, so in 11th standard we define enthalpy of ionization. 11वी मध्ये आपण ही डेफिनेशन ऑलरेडी स्टडी केलेली आहे, लक्षात घ्या. आता व्हेन यू कॅन कन्सिडर द एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, यू नो व्हेरी वेल द एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज अप्लिकेबल इन टू दॅट कंडिशन इन विच देर इज द फॉर्मेशन ऑफ दॅट गिव्हन एलिमेंट कन्व्हर्टेड टू इट्स कटायन. आपल्याला माहिती आहे दिलेल्या ॲटमचं आपल्याला त्याचा कटायन तयार करायचा आहे. कटायन करायचं आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणार आहे. पण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कधी लक्षात घ्या, आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये विच कॅन बी डेसिग्नेटेड ॲज चेंज इन एन्थाल्पी फॉर आयोनायझेशन, कधी लक्षात घ्या ज्या ॲटमचा कटायन करायचा आहे त्याची फिजिकल स्टेट असली पाहिजे गॅसियस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, आपली डेफिनेशन झाले म्हणून फटकन बोलतो. द एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिफाइंड ॲज when 1 mole of any gaseous atom converted to its cation, okay, any gaseous atom converted to its cation, at that time change in enthalpy can be carried out. It is called as the enthalpy of ionization. आता जनरली आपण इथे एक्झाम्पल घेतले सोडियमचं, लक्षात घ्या. सोडियमचं घेत असताना आपण इथं त्याची फिजिकल स्टेट गॅसियस लिहिली आणि आपल्याला माहिती आहे सोडियम हा गॅसियस स्टेटमध्ये नसतो. सोडियम हा कोणत्या स्टेटमध्ये असतो तर ऍक्च्युली इट इज इन सॉलिड स्टेट, बरोबर आहे. मग ह्या सॉलिड सोडियमचं पहिल्यांदा कन्व्हर्जन कशात करायचं तर गॅसियस सोडियम मध्ये करायचं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द सॉलिड सोडियम कन्व्हर्टेड टू इट्स गॅसियस स्टेट, ऍट दॅट टाइम चेंज इन एन्थाल्पी इज नथिंग बट द सब्लिमेशन. लक्षात घ्या. आणि हा जो गॅसियस सोडियम तयार झालाय का नाही, दॅट गॅसियस सोडियम कॅन बी कन्व्हर्टेड टू इट्स कटायन, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द आयोनायझेशन एन्थाल्पी. So what is the ionization enthalpy? Ionization enthalpy is nothing but the change in enthalpy when 1 mole of any gaseous isolated atom converted to its cation. Is that clear? At that time that is called as the enthalpy of ionization. And last year मध्ये आपण स्टडी केले ना बाळांनो, आयोनायझेशन एन्थाल्पी आठवत असेल तर बघा, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इट कॅन बी गोज ऑन, काय होतं इनक्रीज का डिक्रीज, it can be goes on decreases. लक्षात घ्या. आयोनायझेशन एन्थाल्पी इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम गोज ऑन, दॅट इज द डिक्रीजेस. कारण ॲटॉमिक साईज वाढत जाते, बाकी सगळं झालेलं आहे. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इनक्रीजेस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. ही डेफिनेशन शिकलेलो आहे आपण. आता इथं आपल्याला सोडियमची आयोनायझेशन एन्थाल्पी किती दिली तर इट इज द 494 किलोजूल पर मोल. याचा अर्थ समजून घ्यायचा. आता इथं आपल्याला माहिती आहे याचा जर इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर साहजिकच याला आपल्याला हीट द्यावी लागणार आहे, म्हणून इथं पॉझिटिव्ह साइन आहे. लिहिलं चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. लक्षात येतंय. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर 1 मोल ऑफ अ सोडियम, अँड यू नो व्हेरी वेल द सोडियम कॅन बी हॅव्हिंग मोलार मास, या यू कॅन से atomic mass, it is a monoatomic molecule, it is the 23 gram. Then 23 gram of sodium, gaseous sodium, converted to its cation, at that time 494 kilojoule heat is given, which can be supplied to that one. Yeah, you can say it is called the change in enthalpy. बरोबर आहे. मग याच्याशी रिलेटेड सीईटीला आपल्याला कसा आहे प्रश्न, काय रे प्रॉब्लेम आहे मला सांगा. आता इथं जर घेतलं तर हे 23 ग्रॅमला किती आलं तर 494 आलं, बरोबर आहे बाळांनो.
याच्याऐवजी तुम्हाला विचारलं 2.3 ग्रॅम सोडियम दिला तुम्हाला, काय प्रॉब्लेम येणार आहे? एक डेसिमल पॉईंट इकडे घ्या, किती येणार? 49.4 येणार आहे. म्हणजे थोडक्यात एकदा कन्सेप्ट आपला जर का क्लिअर झाला, काल आपलं सगळं हे झालेलं आहे, गेल्या लेक्चरला आपण हे बघितलेलं आहे, तेवढं आपल्याला फक्त समजलं पाहिजे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट टाइप, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन विच कॅन बी ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड. आठवतंय का बघा, पिरियडिक टेबलमध्ये आपण शिकलोय इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विच कॅन बी डेसिग्नेटेड ॲज चेंज इन एन्थाल्पी फॉर इलेक्ट्रॉन गेन. इलेक्ट्रॉन घेणे, लक्षात घ्या. मग आता इथं आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. Again you can say here when 1 mole of any isolated gaseous atom which can be gains the electron converted to its anion. And when the addition of electron can be carried out, there is the amount of energy given out. That is nothing but the change in enthalpy. You can write here, this enthalpy change is called as electron gain enthalpy change. So this one, it is the change in enthalpy is equal to minus 342 kilojoule per mole. म्हणजे याच्यामधनं हीट काय होते, बाहेर पडते. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द एक्झोथर्मिक रिएक्शन अँड एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज द एंडोथर्मिक रिएक्शन. आपल्याला माहिती आहे, दोन्ही डेफिनेशन्स क्लिअर झालेले, तर आपल्याला टेन्शन नाहीये. ओके, म्हणजे एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन हे कशाच्या बाबतीत आलं, सीएलच्या बाबतीत. आता इथं एकच ॲटम दिलाय, लक्षात घ्या, किलोजूल पर मोल आहे. मग याच्यावरून आपण जसं मागाशी म्हटलं तसं आपण न्यूमेरिकल घेऊ शकतो. या दोन्हीही डेफिनेशन्स आपण ऑलरेडी स्टडीड केलेले आहेत. आता ह्याच फक्त आपल्याला परत आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये म्हणून फक्त रिवाइज केल्या. ओके, आता आपल्याला नंबर नेक्स्ट घ्यायचा आहे अँड दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ दिस टॉपिक अँड इट इज नथिंग बट द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सी फर्स्ट वन, व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की इट कॅन बी डेसिग्नेटेड ॲज चेंज इन एन्थाल्पी फॉर सोल्युशन. डेफिनेशन फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, डेफिनेशन महत्वाचे आहे, बाकी काही जास्त आपल्याला हे नाही, फक्त आपल्याला लक्षात येतंय का बघा. ओके, आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आपल्याला माहिती आहे, सोल्युशन तयार करतो आपण अँड सोल्युशन इज नथिंग बट इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. ओके, कोणतंही सोल्युशन घ्या. आता आपल्याला समजून चाला, फॉर एक्झाम्पल मला जर सोल्युशन बनवायचं आहे तर दॅट गिव्हन सोल्यूट मस्ट बी डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट अँड यू नो व्हेरी वेल द युनिव्हर्सल सॉल्व्हंट इज नथिंग बट द वॉटर. लास्ट इयरला तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण शिकलाय, आठवत असेल तर बघा, लाईक डिझॉल्व्स लाईक, दॅट इज नथिंग बट द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिझॉल्व्स इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट, फॉर एक्झाम्पल वॉटर, अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, दॅट इज नथिंग बट द नॉन ॲक्वियस सोल्युशन. बरोबर आहे. आपल्याला आणखीन एक टॉपिक आहे सोल्युशन, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊया. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे की सोल्युशन तयार करत असताना आपण सोल्यूट प्लस काय घेणार आहे, सॉल्व्हंट घेणार आहे. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक हिअर द सॉल्व्हंट इज नथिंग बट द वॉटर. आता आपण काय केलं तर NaCl आपल्याला माहिती आहे कॉमन सॉल्ट, करेक्ट. When common salt can be dissolved in water, at that time there is the formation of NaCl. Aqueous is nothing but the solution of NaCl. When the formation of this NaCl solution can be carried out, at that time what will be the change in enthalpy can be carried out? You know very well. The delta H is nothing but summation of enthalpies of products minus summation of enthalpy of reactant. तो फॉर्म्युला आपल्याला दिला होता, बरोबर आहे. म्हणजे आता याची जी एन्थाल्पी आहे त्यातनं याची एन्थाल्पी मायनस करायची. हे जर केलं तर सोल्युशन बनवत असताना जो चेंज इन एन्थाल्पी आहे हा किती येतो तर इट इज द +4 किलोजूल पर मोल. बघा लक्षात घ्या, +4 किलोजूल. दॅट इज नथिंग बट व्हेन NaCl कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर ॲट दॅट टाइम व्हॉट आय से हीट इज absorbed. And that much amount of heat is absorbed by that when the formation of solution can be carried out, and that amount of heat absorbed from the water. वॉटर मधनं ती हीट ऍब्सॉर्ब केली जाते. म्हणजे तुम्ही साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो, तुम्ही घरी सुद्धा एक्सपेरिमेंट करून बघा. समजून चला, फक्त पाणी घ्यायचं, अगदी काय आपल्याला थर्मामीटरची गरज नाहीये. थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये असं बोट टाकून बघा, तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर जरा एक अंदाज येईल आपल्याला किती आहे. काय डिग्री सेल्सिअस करायची गरज नाही, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका, चांगलं शेक करा असं. ओके, आणि सोल्युशन झालं की त्या NaClच्या सोल्युशनमध्ये बोट बुडवून बघा, तुम्हाला NaClचं सोल्युशन थोडं का होईना थंड लागतं. पाण्याचं जे काय म्हणजे सॉल्व्हंटचं जे टेम्परेचर आहे का नाही त्याच्यापेक्षा सोल्युशनचं टेम्परेचर आपल्याला कमी लागतं. याचा अर्थ काय झाला तर हे सोल्युशन तयार होत असताना त्या वॉटरमधली एनर्जी किंवा हीट ऍब्सॉर्ब केली आणि ते मीठ काय झालं, डिझॉल्व्ह झालं. त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन.
लक्षात येत आहे. आणि जर समजून चला तुम्ही घेतलं असतं, पाणी घेतलं असतं, त्याच्यामध्ये एखादं सबस्टन्स टाकलं असतं आणि जर का त्याला टेम्परेचर वाढलं असतं तर इट इज द एक्झोथर्मिक रिॲक्शन, हीट इज गिव्हन आउट. ओके, म्हणजे इथं NaCl सॉलिड विच कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर ॲट द टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ अ सोल्युशन ऑफ NaCl अँड ॲट द टाइम चेंज इन एन्थॅल्पी फॉर दिस सोल्युशन इट इज द +4 किलोजूल पर मोल. परत एकदा इथं या. And this one is nothing but the definition of enthalpy of solution. खूप सोपं आहे रे. What is the enthalpy of solution? Enthalpy of solution is defined as change in enthalpy. मी हे बोट इकडून इकडे घेतलं म्हणजे हे मायनस हे येणार आहे एन्थॅल्पी, बरोबर आहे. इट इज डिफाइन्ड ॲज चेंज इन एन्थॅल्पी व्हेन 1 mole of any substance dissolved in specific quantity of solvent. मी वॉटर म्हटलं नाही कारण का इन जनरल आपण बोलतोय. When 1 mole of any substance dissolved in specific quantity of solvent to form its solution having particular concentration. आपल्याला ज्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशनचं ॲट दॅट टाइम दॅट चेंज इन एन्थॅल्पी इज कॉल्ड एज द एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनची डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो बाळांनो. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज चेंज इन एन्थॅल्पी व्हेन 1 mole of any substance dissolved in specific quantity of that solvent to form a particular concentrated solution. At that time it is called as the enthalpy of solution. लक्षात आलं. आता मग ऍक्च्युअली समजून चला. फॉर एक्झाम्पल हे बाकीचं काय लिहिलंय आपल्याला फक्त डेफिनेशन महत्वाचे आहे. इथं ही रिॲक्शन होत असताना नेमकं काय होतं आपल्याला माहिती आहे NaCl सॉलिड आहे. But that there is the NaCl solid NaCl, when it can be converted to its solution, aqueous NaCl, actually at that time what happens here? That one is nothing but the sodium can be converted to its gaseous ion, chlorine can be converted to its gaseous anion. सोडियमचा गॅसियस कटायन तयार होतो आणि क्लोरीनचा गॅसियस आनायन तयार होतो. ही एक डेफिनेशन आपल्याला खूप खूप महत्वाची आहे. ह्या डेफिनेशनला एक आपल्याला शिकायचं आहे, लक्षात घ्या. इथं तुम्ही केलं डिफाईन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. ओके, आता या इथं काय करायचं सांगतो. म्हणजे ज्यावेळेस आपण NaCl सॉलिड पाण्यामध्ये टाकतो का नाही आपल्याला माहिती आहे रे. आपण मिठाचा छोटासा जरी खडा घेतला आणि पाण्यामध्ये टाकला तर एका मिठाच्या छोट्या खडामध्ये लाखो मोलिक्युल्स असणार आहेत. आणि इथं तुम्ही घेताना फक्त एक NaCl घेताय, लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे पहिल्यांदा काय होणार तर जे NaCl एकत्र बांधलेत का नाही, असे सगळे NaCl एकत्र बांधलेत ते सगळे काय होणार सेपरेट होणार. लक्षात येतंय का बघा. म्हणजे प्रत्येक सोल्यूट पार्टिकल सेपरेट होणार आहे. आणि तो सोल्यूट पार्टिकल आता समजा सगळे सेपरेट झाले आणि हा फक्त एकच NaCl आहे. पण ह्या पण NaCl मध्ये कोण आहे Na+ आणि Cl- आहे. लक्षात आलं. आता Na+ जो आहे का नाही त्याची फिजिकल स्टेट काय आहे तर गॅसियस आहे. गॅसियसच लागते. इथं डोक्यात आलं का बघा. म्हणून तर म्हटलं एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. लक्षात येत आहे. त्याची फिजिकल स्टेट गॅसियस. जो Cl- आहे त्याच्यातलाच त्याची फिजिकल स्टेट गॅसियस. लक्षात येत आहे. म्हणजे याच्यामधला NaCl सॉलिड आहे का नाही त्याच्यामधला Na+ गॅसियस आणि Cl- गॅसियस असे दोघं सेपरेट होणार आहेत. लक्षात घ्या. आता सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इज द Na+ गॅसियस, this is the Cl- gaseous. Okay, and when you can consider that Na+ which can be surrounded by number of the molecules of water, हे Na+ ला ह्या वॉटरने सराउंडिंग केलं. लक्षात येतंय का बघा. दिस Cl- which also surrounded by number of molecules of water, इकडं Cl- ला सराउंड केलं. लक्षात आलं. मग ये Na+ याच्या भोवती वॉटर मोलिक्युल्स आहेत, Cl- याच्या भोवती वॉटर मोलिक्युल्स आहेत. त्यामुळे Na+ आणि Cl- एकमेकाच्या जवळ येत नाही आणि म्हणून आपल्याला मीठ डिझॉल्व्ह झालेलं दिसतं आणि मग आपण म्हणतो सोल्युशन तयार झालं. म्हणजे सोल्युशन तयार होत असताना कोणकोणत्या केमिकल रिएक्शन्स किंवा कोणकोणते केमिकल प्रोसेस होते ते आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करायचं. सी फर्स्ट वन, व्हेन द सॉलिड NaCl dissolves in water, there is the formation of aqueous NaCl is nothing but the solution of NaCl, and the change in enthalpy of solution is the +4 kilojoule per mole. What happens? See first one, that solid NaCl undergoes dissociation to produce gaseous cation of sodium and gaseous anion of chlorine. हे दोन कसे तयार झाले तर ते आपण इथं लिहिले बघा. आता ऍक्च्युअली काय होणार आहे तर हा जो NaCl सॉलिड आहे त्याच्यामधला आपण समजा फक्त Na एक बाजूला काढला जो सॉलिड स्टेट मध्ये आहे. त्या सॉलिड सोडियमचं कन्व्हर्जन तुम्ही कशात करताय
तर गॅसियसमध्ये, म्हणजे सॉलिड कॅन बी कन्व्हर्टेड टू इट्स गॅसियस स्टेट. लक्षात आलं? ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड द एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. लास्ट लेक्चर वी कॅन डिस्कस अबाउट दॅट वन. वॉट एव्हर, काही आपल्याला व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. लक्षात घ्या, कुठलीच व्हॅल्यू पाठ नाही करायची, फक्त समजून घ्यायचं आहे. दॅट सोडियम गॅसियस सोडियम ॲटम आहे विच कॅन बी कन्व्हर्टेड टू इट्स गॅसियस कटायन. ओके, प्लस इलेक्ट्रॉन दिला त्यानं, म्हणजे इथं त्याचं काय झालं? आयोनायझेशन. दॅट इज द चेंज इन एन्थाल्पी फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी आली. आला का? हा Na+ गॅसेस तयार झाला. लक्षात घ्या. आपल्याला आता क्लोरीन जो दिला होता, त्या क्लोरीनचे आपण काय करायचे? समजा इथं Cl2 दिलाय, म्हणजे इथं काय येईल? Cl+Cl येईल. आपण त्याच्यासाठी घेताना इथं हाफ घेतलाय, म्हणजे जर का त्याच्या दोन्ही ॲटम मधला जर बॉन्ड ब्रेक झाला आणि तिथं जर त्याचे 2 ॲटम तयार झाले तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. हे आपण आणखी नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये जाणार आहे. लक्षात घ्या. ओके, आणि तो जो Cl तयार झाला गॅसियस, त्यानं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, सोडियमनं दिलेला, तयार झाला Cl-. इफ देर इज अ गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, यू नो व्हेरी वेल, इट इज द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मी व्हॅल्यूज कोणाच्याच लिहिलेल्या नाहीत, गरज नाही. मग आता बाळांनो जरा थोडं लक्षात घ्या, ह्या चारही रिॲक्शनची जर का आपण ऍडिशन केली तर दिस Na gases कॅन्सल विथ इच अदर. What I say here, this Cl gases cancel with each other. This electron donated and this electron gain cancel with each other. What happens here? Only sodium solid. आला का बघा बरं? sodium solid plus half Cl2 gaseous. आलं? Which can be converted to Na+ gaseous plus Cl- gaseous. याचा काही ना काहीतरी सगळं केल्यावर काय येईल? डेल्टा H येईल. आपल्याला व्हॅल्यूची गरज नाही. आता बघा, लक्षात घ्या, म्हणजे इथं तुम्ही Na+ gaseous Cl- gaseous तयार केला. लक्षात येत आहे? आता नंबर नेक्स्ट वन व्यवस्थित समजून घ्या. इथं तुम्ही घेताना Na सॉलिड घेतलाय आणि त्याचं कन्व्हर्जन त्याच्या फिजिकल स्टेटला केलंय. व्हॉट आय से, म्हणजे खरं काय होणार आहे? ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये NaCl टाकू का नाही, त्या पाण्यामध्ये NaCl टाकल्यानंतर Na सॉलिड तयार होईल, जो मी इथं लिहिलाय. लक्षात आलं का? बघा, ही रिॲक्शन मी मुद्दामून खाली लिहिली, म्हणजे NaCl सॉलिड ऍक्च्युअली वर लिहिली असती तरी चालली असती, पण मला ह्या दोघांची ऍडिशन करायची म्हणून मी इथं लिहिली. NaCl सॉलिड आहे, पाण्यात टाकलं Na, आणि हा Cl2, म्हणजे NaCl कोणापासून तयार झालंय? सोडियम आणि क्लोरीन. सोडियमची फिजिकल स्टेट सॉलिड, क्लोरीनची फिजिकल स्टेट गॅस. म्हणजे इथं NaClचा सोडियम आणि क्लोरीन वेगळा केला, तो काही ना काहीतरी डेल्टा H असेल. आता या जर 2 रिॲक्शनची आपण ऍडिशन केली, समजून घ्या जरा व्यवस्थित बघा, तर हे बघा, Na सॉलिड कॅन्सल, हाफ Cl2 कॅन्सल. बाळांनो राहिलं काय? NaCl सॉलिड कन्व्हर्टेड टू Na+ गॅसियस प्लस Cl- गॅसियस. व्हॉट आय से हियर. आलो का मी इथं? बघा, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर एनी 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इन इट्स सॉलिड स्टेट. परत एकदा बोलतोय, 1 मोल ऑफ एनी सॉलिड सबस्टन्स. ओके, एनी सॉलिड सबस्टन्स किंवा एनी सबस्टन्स इन इट्स सॉलिड स्टेट कन्व्हर्टेड टू इट्स गॅसियस कटायन अँड गॅसियस अनायन. तुम्ही कोणाचाही 1 मोल सॉलिड सबस्टन्सचा घ्या, समजून घ्या, कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल पण फिजिकल स्टेट सॉलिड, आणि त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं? त्याच्या गॅसियस कटायन आणि गॅसियस अनायन मध्ये. At that time change in enthalpy can be carried out. That change in enthalpy is called as lattice enthalpy. Yeah, that one is called as crystal lattice enthalpy. लक्षात घ्या, क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी या इट इज कॉल्ड ॲज क्रिस्टल लॅटाइस एनर्जी. ह्याची डेफिनेशन आपल्याला खूप खूप महत्वाची आहे. व्हॉट इज द क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी? The crystal lattice enthalpy is defined as, which can be designated by the change in enthalpy for lattice. Okay, it is called the crystal lattice enthalpy, only lattice enthalpy. Lattice enthalpy is defined as when 1 mole of any solid substance is converted to its gaseous cation and gaseous anion. आणि एक साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे रे. मला एक सांगा, सॉलिडचं कन्व्हर्जन तुम्हाला गॅसला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याला हीट द्यावी लागणार आहे. दॅट इज नथिंग बट द क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आपल्या पुस्तकात हे सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. सीईटीसाठी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लक्षात येत आहे? कधी साधा एमसीक्यू टाकेन ना मी, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इज, आणि खाली पहिला चॉईस पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. सेकंड ऑलवेज निगेटिव्ह. थर्ड मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. फोर्थ नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्या पुस्तकाप्रमाणे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इज ऑलवेज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. हा एक आहे. तुम्ही हीच रिएक्शन रिव्हर्स केली,
म्हणजे Na प्लस गॅसेस प्लस Cl मायनस गॅसेस गिव्स NaCl सॉलिड. असं जर केलं ना तर मात्र ती काय येईल, निगेटिव्ह आहे. पण आपल्या पुस्तकाप्रमाणे आपल्या पुस्तकामध्ये सेंटेन्स आहे, वाचा, पुस्तक वाचा जरा. क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि म्हणून तर इथं डेफिनेशन आली. काय डेफिनेशन आली? क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी इज डिफाइन्ड ॲज व्हेन 1 मोल ऑफ एनी सॉलिड सबस्टन्स कन्वर्टेड टू इट्स गॅसियस कटायन अँड गॅसियस अनायन. लक्षात येतंय? किंवा कटायन अँड अनायन इन इट्स गॅसियस स्टेट, कसे म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहिल्यांदा ही डेफिनेशन इथं महत्वाची आली, दॅट इज द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सेकंड डेफिनेशन महत्वाची आली, दॅट इज द क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी. ओके, आता इथं आपण काय केलं बघा. आफ्टर दिस क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी दॅट कटायन ऑफ सोडियम, मगाशी मी म्हटलं तसं कटायन ऑफ सोडियम सराउंडेड बाय दॅट इज द x moles of water. We don't know how many moles can be surrounded to that Na plus of how many moles of water surrounded to Na plus ion. We don't know. म्हणून आपण x moles घेतलं. म्हणून इथं Na plus प्लस x वॉटर मोलिक्युल्स याच्यावरचा चार्ज बघा इथं आला. म्हणजे Na आणि त्याला सराउंड केलेले वॉटर मोलिक्युल्स इथं आलं. पटतंय? तसंच इथं this Cl मायनस which can be surrounded by water molecules. बरोबर आहे? ॲट दॅट टाइम Cl मायनस वॉटर y वॉटर मोलिक्युल्स हा त्याच्यावरचा मायनस चार्ज इथं आला. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर, बघा लक्षात घ्या, आता गंमत काय झाली सांगतो मला. म्हणजे सुरुवात कशी झाली, आपण सॉलिड NaCl घेतलं, करेक्ट, डिझॉल्व्स इन वॉटर, देर इज द फॉर्मेशन ऑफ ॲक्वियस NaCl, या सोल्युशन ऑफ NaCl. आपण पटकन म्हणतो पाण्यामध्ये मीठ विरघळलं. अरे पण पाण्यामध्ये मीठ विरघळून ते सोल्युशन तयार होत असताना नेमकं काय काय होतंय प्रोसेस, तर पहिल्यांदा लॅटाइस एन्थाल्पी, म्हणजे त्या सॉलिड NaClचं कन्व्हर्जन कशा झालं, Na प्लस गॅसियस प्लस Cl मायनस गॅसियस. लक्षात आलं का? बघा इथं त्याचं सॉलिड गॅसियस त्याच्या स्टँडर्ड फिजिकल स्टेट, परत त्यांचं कन्व्हर्जन Na प्लस गॅसियस Cl मायनस गॅसियस, आणि मग तुम्हाला हे मिळालं. म्हणजे सॉलिड NaCl कन्वर्टेड टू इट्स गॅसियस कटायन अँड अनायन, ॲट दॅट टाइम दॅट एन्थाल्पी चेंज इज कॉल्ड एज लॅटाइस एन्थाल्पी, क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर when the formation of this gaseous cation and anion which can be surrounded by this water molecule, जर वॉटर मोलिक्युल जर सराउंडिंग केलं, आपण स्पेसिफिक वॉटर मोलिक्युल घेतलंय, म्हणून दॅट चेंज इन एन्थाल्पी इज कॉल्ड एज द हायड्रेशन एन्थाल्पी. What is the hydration enthalpy? लक्षात घ्या, hydration enthalpy is nothing but when the gaseous cation Na plus and gaseous anion Cl minus surrounded by water molecules, at that time change in enthalpy can be carried out. At that time that enthalpy change is called as hydration enthalpy. म्हणजे आपण एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो जर डिझॉल्व्ह होतोय, तर तो डिझॉल्व्ह होत असताना त्याचा कटायन आणि त्याचा अनायन हा वॉटर मोलिक्युलने सराउंड केला, म्हणून तर ते एकमेकापासून लांब गेले ना बाळांनो. जर ते सराउंड नसतंच केलं, तो Na प्लस Cl मायनस परत एकत्र आला असता, तर तयार काय झाला असता, NaCl, आणि NaCl तयार झाला असतं, मीठ विरघळलंच नसतं. आता डोक्यात येते का बघा. म्हणून आपण म्हणतोय की होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, दॅट इज कॉल्ड एज अ सोल्युशन. सोल्युशन तयार करताना पटतंय. म्हणजे इथं जो हायड्रेशन एन्थाल्पी आहे इट इज -786, याचा अर्थ एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. लक्षात घ्या. आता याला नाव दिलं आपण हायड्रेशन एन्थाल्पी, कळतंय. पण आता समजा तुम्ही म्हणाल की वॉटर वापरलंय म्हणून हायड्रेशन, पण इन जनरल टर्म कोणते आहे, तर इट इज कॉल्ड ॲज सॉल्व्हेशन एन्थाल्पी. म्हणजे तुम्ही सॉल्व्हंट वापरताय, दॅट वन इज कॉल्ड ॲज सॉल्व्हेशन एन्थाल्पी. आपण काय वापरलं, हायड्रेशन का, तर वॉटर वापरलं. जर इन जनरल बोलायचं तर सॉल्व्हंट, तर सॉल्व्हेशन एन्थाल्पी, दोन्हीचा अर्थ एकच आला. लक्षात आलं? म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन दिस केस दॅट इज नथिंग बट व्हेन द फॉर्मेशन ऑफ अ NaCl aqueous can be carried out, first one lattice enthalpy and that one is the hydration enthalpy. Then what is the solution enthalpy? आता या दोघांची ऍडिशन करा, संपलं काम. मग आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय येईल आपल्याला, NaCl सॉलिड, हा Na प्लस गॅसियस आहे, बरोबर आहे, Cl मायनस गॅसियस कॅन्सल होईल. आता मी करत बसत नाही. वॉटर मोलिक्युल किती लागतील तेवढे इथं आले, आपण ते काही लिहिलेलं नाहीये. इथं तुम्हाला Na वॉटर Cl मायनस वॉटर म्हणजे NaCl काय मिळालं, ॲक्वियस. म्हणजे या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला किती आलं बघा बरं, दॅट इज द सोल्युशन एन्थाल्पी इज इक्वल टू लॅटाइस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. लक्षात घ्या. व्हॉट इज द सोल्युशन एन्थाल्पी? इट इज कॅल्क्युलेटेड बाय समेशन ऑफ लॅटाइस एन्थाल्पी या क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी अँड हायड्रेशन एन्थाल्पी. आणि म्हणून लॅटाइस एन्थाल्पी आपल्याला दिलेली आहे 790 माइन, आता इथं प्लस आहे, प्लस आणि मग हे मायनस आहे म्हणून मी डायरेक्ट मायनस लिहिलंय. लक्षात आलं? नाही तर तुम्हाला असं करायला लागेल, प्लस आणि मायनस किती आहे 786.
म्हणजेच किती आलं 790 मायनस 786 इज इक्वल टू किती आलं प्लस 4 किलोजूल पर मोल. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन इज कॉल्ड एज द सोल्युशन एन्थाल्पी. म्हणजे आजच्या आर्टिकलमध्ये महत्वाच्या एक 3-4 डेफिनेशन्स आहेत ज्यातले तुम्हाला 11वीला झालेले आहेत. पहिली आपण शिकलो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, ते डेफिनेशन व्यवस्थित करा. सेकंड शिकलो एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन, ती डेफिनेशन व्यवस्थित करा बाळांनो. महत्वाची एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, ही डेफिनेशन क्लिअर झाली पाहिजे. त्याच्यानंतर कोणती तर क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी, त्याची डेफिनेशन. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला सोल्युशन एन्थाल्पी इज इक्वल टू लॅटिस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन एन्थाल्पी कधी म्हटलं ते पण सांगितलंय, लक्षात आलं. आणि मग आपल्याला या फॉर्म्युलाने काय मिळाली त्याची NaCl ची सोल्युशन एन्थाल्पी. सो दिस वन इट इज अबाउट द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. इज दॅट क्लिअर? थँक यू व्हेरी मच.